हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचा खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप खूप छान जाऊ. माझा तर खूप छान जाणारच आहे, कारण मी निघाली आता मैत्रिणींबरोबर बाहेर. तुम्हाला माहीतच आहे. बाय बाय. घेतलं. चलो, कल मिलते. हां, बाय बाय बाय. 3 दिवस हे नव्हते, काल रात्री आले आणि मी आज निघाले. आणि त्याच्यामुळे तयारी काय अचानक तयारी असते, तीच बरी असते. जे आहेत तेच कपडे पटकट बॅग रात्रीच भरून ठेवली, कारण सकाळी निघायचं होतं. काही काढले, पुन्हा ठेवले, कारण एका दिवसासाठी जायचं तर कशाला एवढं सगळं, असं आपण विचार करतो ना. स्वयंपाक सगळा झाला आहे, टिफिन केला आहे आणि आता मला संध्याकाळचं टेन्शन नाही, कारण शर्मिला आजपासून येणार आहे. 3 दिवस ती नव्हती, तेव्हा खूप धावपळ झाली. पण आता कसं आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो, घरी कोणी असतं तर का स्वयंपाकाचं असं एवढं ट्रेस नाही आहे. चला, आता निघायचं आहे. ब्रेकफास्ट करते आणि निघायचं. तर आता कुठे जातो आहे, कसं जातो आहे, काय मजा करणार आहे ते बघण्यासाठी सोबत राहा. काय माहिती आहे का, माझे केस ना फार विचित्र झालेत. कारण कसं असतं, घरी असलं की आपण असेच गुंडाळून ठेवतो ना, त्याच्यामुळे आता त्यांना जरा बऱ्यापैकी त्यांना करायचं. त्याच्यामुळे माझी आणि त्या स्ट्रेटनिंग मशीनची अशी झटापट चाललेली आहे. कारण मला सराव नाही हो, कधीतरीच आपण ही वापरतो, अशा वेळेला ती उपयोगी पडते. त्याच्यामुळे जसे जमतील तसं करायचं चाललेलं आहे. अगदीच वेवी झाले होते ना वाकडे तिकडे, थोडेसे आयनिंग केलं, कारण आता एवढं सकाळी पार्लर पण नसेल ना उघडं. म्हणजे असं जेव्हा वेळ नसेल तेव्हा तीच मशीन आपल्याला उपयोगी पडते. मग मी थोडेसे असे व्यवस्थित करून घेतले. जरा झालेत का बरे? हां, कारण खूपच असे काय म्हणतात ना, मॅगी झाली होती त्याची. तयार झाली आहे मी. कसं असतं ना, आपण जेव्हा पिकनिक असते, जेव्हा कुठे मैत्रिणीवर जातो किंवा आपल्या फॅमिलीवर जातो, तेव्हा आपले लुक आपला चेंज होतो. आपण घरी नेहमी कसे असतो आणि बाहेर निघालो की आपले ड्रेस वगैरे चेंज होतो आणि आपण म्हणतो अरे ही मीच आहे का? आणि माझं कसं असतं माहिती आहे, जसा देश तसा वेश. म्हणजे स्थळ, काळ, वेळ, प्रसंग पाहून आपली कपड्यांची निवड करायची. आता बाहेर जायचं तर आपल्याला कम्फर्टेबल असे कपडे घालायचे. आणि हा माझा फेवरेट टी शर्ट आहे बरं का. म्हणजे मला पटकन कुठे निघायचं असेल तर हा मी घालते आणि निघते. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, कारण आता काय तिथे गेल्यावर मग चेंज करायचं. तर प्रवासात काय चालतं आहे. चला, वाट बघत बसले असतील तर निघूया. इथपर्यंतचा प्रवास आम्ही आता ट्रेननी केला. आता पुढचा बघूया. पनवेलपर्यंत ट्रेनने आलो होतो. इथून काय करायचं बघतोय, कारण आम्ही राहतो सगळे याच हार्बर लाईनवर. त्याच्यामुळे क्या हुआ, आम्ही ज्या रिसॉर्टला निघालो ते पनवेलपासून पाऊण तास आहे. त्याच्यामुळे आम्ही आता एक रिक्षा बुक केली आणि आता त्या रिक्षाने निघालो आहे. वेळ लागलो काका इथून जायला आपल्याला? अर्धा तास, पाऊण तास लागला, कोणाला अर्धा तास. आणि पोचलो आम्ही रिव्हर स्टोन रिसॉर्ट इथे. तर खूप सुंदर वाटतं आहे. म्हणजे एंट्री करताच आम्हाला खूप भारी वाटलं. ही नदी सुकली आहे, पावसाळ्यात मस्त वाटत असेल रिव्हर स्टोन. 2 मेंबर आलेले नाही, तिघी चालू आहे आम्ही. ठरलं होतं काय आणि बुकिंग केलं होतं ना, मध्ये कॅन्सल नाही करू शकत. पण आम्ही आता तिघी आहोत ना, आम्हाला काय करायचं आहे, शांत राहायचं आहे, गप्पा करायच्या, तरी रिलॅक्स व्हायचं, त्यासाठी आलो आहे. आता बघूया. सुरुवातच पन्ह्याने झालेली आहे आणि पाण्याने पण. आता आम्ही उन्हातून आलो आहे ना, भारीच मस्त आहे पन्ह. जीवाला गार वाटलं. तुझं नाव काय? विजयाचं कोणतरी गावाला एक्सपायर्ड झालं, मंगल पण गावाला गेले, त्याच्यामुळे त्या दोघी आले. बानोच्या मुलीची एंगेजमेंट आहे, त्याच्या तयारीमध्ये गुंतली ती, त्याच्यामुळे ती नाही आली. आम्ही तिघीच जणी आलो. तिघी असू चौघी असू आम्ही एन्जॉय करतो. तर ही आहे आमची रूम. रूम तर छान प्रशस्त आहे, सुंदर आहे, भारी वाटते. आणि काय असतं माहिती आहे का, दोघी या तिघी चौघी आम्ही असं ठरलं की ठरलं. मग त्यातलं कुणी आलं नाही आलं तरी कॅन्सल करायचं नाही आणि आम्ही एन्जॉय करतो जेवढे पण असतो. कारण काय असतं, आपल्याला ना बायकांना लागतं गप्पा फक्त. बघा, रूम तर छान वाटते आणि ना ऐसपैस आहे मेन म्हणजे. अरे वा, सुंदर एकदम. याचा स्मेल घमघमतोय. हां, सगळीकडे घमघमतोय. हो हो. हाय, ये 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 ये. पिशवी आहे देख. आम्ही फ्रेश झालो आणि आता लंचसाठी आलो आम्ही. तर आल्या मस्तपैकी ताक, सलाड. आणि सलाड तुम्हाला हवंच असतं, तुम्हाला माहिती आहे. हा कशाची भाजी आहे? केसर आंब्याची. ही वांग्याची भाजी आहे. हां, आंब्याची भाजी मी पहिल्यांदाच खाते. या रसगुल्ला तेच.
भूक तर लागली होती. सकाळी थोडासाच नाश्ता केला होता, म्हटलं तिथे जाऊन खायचं आहे ना, त्याच्यामुळे जेवणाचा मस्त आनंद घेतला. पोटभर जेवलो आहे आणि जेवताना पुन्हा आमच्या गप्पा आहेतच आणि याच निवांतपणासाठी येतो ना आपण, बाकी काय असतंय बरं. तोंडली लागले, तोंडली. हां, काय हवा आहे, हवा अच्छी देख ना, ते मोकळं मोकळं एकदम ना. काय लंच करून रूमवर आलो, छान अशी झोप काढली आणि आता पुन्हा फ्रेश झालो आहे. आता जायचं आहे बाहेर, पण त्याच्या आधी बसलो आहे पुन्हा गप्पा मारत. गप्पा काय संपतात का बघा. काय असतं माहिती आहे का, पिकनिकला किंवा बाहेर कुठे येण्याचा उद्देश एकच की एकमेकांबरोबर बोलायचं असतं. एरवी आम्ही भेटलो ना बाहेर तरी कसं एखाद्या तासापुरतं एखाद्या मॉलमध्ये किंवा कोणाच्या घरी 1-2 तास असं असतं. पण जेव्हा आपण बाहेर कुठे येतो ना तेव्हा कसं असतं, आपल्याला कुठली चिंता नसते, काय घरचं टेन्शन नसतं आणि त्यावेळेला आपल्याला फक्त करायचे असतात गप्पा. गर्ल्स चलो चाय पीने बोल रहा है, कितना मेकअप करेगी, चल अभी. सांगा बरं, घरी आपण चहा पिताना असा मेकअप करतो का? नाही. पण आता इथं सगळं चालतं आहे. इथं मेकअप, वेगवेगळे ड्रेस घालणं आणि गप्पा करणं. हे बघा, जिथं जाऊ तिथं आम्ही खाऊ आणि गप्पा करू, हा आमचा आता फॉर्म्युला आहे. तर मस्तपैकी चहा आलेला आहे. चहाबरोबर त्याने मस्त अशी भजी दिली होती ओव्याच्या पानांची, अशी छान, ती खाल्ली. आणि आता निवांत वातावरणाचा आनंद घेतो. आणि कसं असतं ना, ऑड्डेला गेल्यामुळे ना गर्दी नाही मिळाली आम्हाला. आणि इथे ह्या ओनर च्या आई आहेत, तर यांना आम्ही भेटलो, त्यांच्याशी गप्पा केल्या. माणसाला कसं असतं माहिती आहे का, कुणीतरी आपल्याशी बोलावं, या वयामध्ये आपल्याबरोबर गप्पा करत असं वाटत असतं. आणि आमच्याशी त्या इतक्या छान बोलल्या, गप्पा केल्या आम्ही त्यांच्याबरोबर आणि सगळी माहिती घेतली. खूप छान आहेत त्या स्वभावाने आणि मला म्हणालं बिंदास राहा, इथे एकदम सेफ आहे. तर आता ते जे मामा आहेत ते आम्हाला सगळे झाडं याची माहिती द्यायला आले. हे बाहेरच्या देशाचं कमल आहे, हे आपल्या देशातलं 5 वाजता मावळतं, म्हणजे बंद होतं. हे ह्याचं टायमिंग 11:15 वाजता दुपारी 11:15 बंद होतं. सकाळी 5ला उमळतं. आणि दुसरी गोष्ट, चहामध्ये आपण ह्याचं एक पान, ह्याचं एक पान, त्याचं एक पान, ती चहाची पाती असं सगळं टाकल्यावर ॲटोमॅटिक मसाला आमचा तयार होतो चहा. गाईचं दूध इथलंच. आणि तुम्हाला जी व्हेजवाले लोक येतात त्यांना जर कुठली पाहिजे, तुम्ही फक्त बोट दाखवता, आम्हाला तोंडली पाहिजे, भेंडी पाहिजे, कोबी पाहिजे, इथली ऑर्गॅनिक भाजी खायची, सगळ्या भाज्या. आणि खरं सांगू का, आम्ही आलो आहे शांततेच्या शोधात. म्हणजे जिथे आपल्याला निवांत, निसर्ग आणि मनशांती मिळेल अशा ठिकाणी आम्हाला जायला आवडतं. कारण रोजच्या धकाधकीच्या जीवनात ना ही शांतता, हे निसर्गाचे वेगवेगळे रंग, ही हिरवाई, ही हवा, हे डोंगर, हे आकाशामध्ये घडत जाणारे सगळे छान छान बदल, हे कुठे अनुभवायला मिळतात. 4 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये किंवा 2 खोल्यांच्या घरामध्ये बंदिस्त असणारे शहरातले आमच्यासारखी माणसं ही अशी वेड्यासारखी जिथे निसर्ग दिसेल तिथे फिरत असतात. त्याला जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता असते. आणि ना शेवटी ना तुम्हाला ना या निसर्गाच्या सहवासातच खरी मनशांती मिळते. बाकी तुम्ही लक्झरी लाईफ किती जगा, हॉटेलिंग करा, 5 स्टार हॉटेलमध्ये जा किंवा काय म्हणतात डिस्को, DJ, म्युझिक, हे सगळं क्षणभर आपल्याला आनंद देतं, पण शेवटी मनशांती इथंच. आहा, काय अप्रतिम दृश्य आहे माहिती आहे का. पावसाळ्यात जर आलं ना तर एकदम भारी वाटणार आहे. आणि आम्ही ठरवलं आहे पावसाळ्यात पुन्हा यायचं किंवा मैत्रिणी नाही जमलं तर मी फॅमिलीसोबत तरी नक्की यायचं. इतकं सुंदर दृश्य दिसत होतं ना, मन असं हरपून गेलं होतं. आणि ते माहिती देणारे मामा, आपल्या घरगुती गप्पा, म्हणजे कारण काय म्हणते, आज त्यांना खूप वेळ होता आम्हाला द्यायला, कारण आज जास्त लोक नव्हती ना. थँक्यू. सुंदर व्ह्यू दिसतोय बघा ना. वाव. कहना है 1000
ते लोक सगळे पुढे गेले, मी बसले थोडे व्हिडिओ करत शूट घेत, मागे राहिले मी. जाऊ दे, मी निघाले. आता अंधार व्हायला आलं ना, पण मस्त वाटते ना, भारी. बघा ना, अशी छान फुलं आणि फिरताना पण खूप छान वाटतंय. आता दिवस मावळायला लागलाय, संध्याकाळ झाली आहे. वाव, दिसले सगळं त्या मामाने आम्हाला फिरून दाखवलं ना. प्रत्येक झाडाची माहिती, कोणत्या झाडाला कोणतं फळ कुठल्या देशातनं मागवलेलं आहे हे बघा. वाव, प्रत्येक पानाची, प्रत्येक फुलाची माहिती घेतली. हे छोटंसं तळं किंवा पॉन्ड म्हणा, आणि याच्यामध्ये ना मासे आहेत, आणि त्या माशांना ना आता आम्ही खाऊ टाकणार आहोत. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही खाऊ टाका. ते मासे बघा कसे जवळ येतात ते. टाका मॅडम एकदा परत. हां, आले मासे. हे लहान मुलांसारखं झालं. बघ ना, हे आपण असं एन्जॉय करतो ना कधी, लहानपणीचे दगड फेकून मारले की अरे 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 आले पे दादा, किनारे पे आ गए क्या? फिरतोय, पाय दुखायला लागलेत, पण बरं वाटतंय. आणि आजचा एक्सरसाइज, व्यायाम पण झाला ना, चालणं भरपूर झालं. आणि एवढं खाल्लंय ना, काय म्हणतात ना, दाबून खाल्लंय असं म्हणतात ना, ठुसले. कारण घरी आपण कसं मोजकंच खातो, बाहेर आलं की काय जे समोर येईल ते खायचं. आणि त्यांनी इतकं छान केले होते पदार्थ. हे आहे या रिसॉर्टच्या ओनरचं घर. इथेच ते आजी राहतात. खूप सुंदर आणि असा परिसर आहे. आणि खरंच या निसर्गाच्या सहवासात आणि अशा ठिकाणी राहायला मिळणं म्हणजे खरंच खूपच भाग्याची गोष्ट आहे की नाही. आम्ही तर रिटायर झाल्यावर विचार करतोय बाई गावालाच जायचं. असं इकडे आलं की ना मला गाव खुणवतो. संध्याकाळ झाली, दिवे लागलेत, खूप सुंदर वाटायला लागले. अजूनही रूमकडे जावंसं वाटेना, अजूनही तिथंच रेंगाळतोय. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतोय, झुल्याचा, तिथल्या प्रत्येक ठिकाणी ठेवलेल्या बेंचेसचा, तळ्यातल्या माशांना बघण्याचा मोह अनावर होतोय. तसं आम्ही खूप भटकलोय. हा परिसर भटकायलाच आमचा जवळजवळ 1-1.5 तास गेला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही थांबून प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला. अगदी लहानात लहान झालं. हिरवळ निसर्गाची प्रसन्न चित्त मन हे, बघता क्षणी फुलून येई मन हे. डोळ्यातून हे दृश्य साठवताना वाटे निसर्गाची किमया. पक्ष्यांचा थवा उडताना नजरेचं दृश्य मी साठवताना. पक्ष्यांची ही किलबिल आस्वाद कानांना. रस्त्याहून जाताना वाटे इथेच राहावे, इथेच बघावे, इथेच निजावे. गार वारा मिठीत घेई, स्पर्शाने मन भरून जाई. पुढे जाताना मन हे सुटावे, वळून बघताना निसर्ग मला आणि मी त्याला दिसावे. 9:30 पसलं तर पाहिजे, एवढं खाल्लं आम्ही ना सकाळी. मला वाटतं आमच्या वर्षभराच्या गप्पा आजच करणार आहोत की काय आम्ही. सकाळपासून जे सुरू आहे ते अजून काही संपेना झालं आहे. आणि रूममध्ये काय जावंसं वाटेना. आम्ही इथेच बसलो आहे, गप्पा करतो आहे. शेवटी ती बोलवायला आले, चला आता डिनरची वेळ झाली आहे म्हणून. डिनरमध्ये आम्ही आता नॉनव्हेजच मागवलेलं आहे. सकाळी एक व्हेज थाळी होती, पण त्याने त्याच्यात आम्हाला ना आंब्याची वाटली डाळ दिली आहे आणि सलाड ॲज युजल आहेत. आणि मस्त खातो आहे आम्ही दणकून. अशा वेळी ना सगळं विसरायचं, डाएट वगैरे, हो की नाही. कारण उद्या बघू आता त्याचं पोटावर काय काय परिणाम होणार आहे ना ते उद्या कळणार आहे. आज चलताय तर आता जेवण करून पुन्हा आम्ही काय म्हणतात ना शतपावली. रात्रीच्या चमचमत्या दिव्यांमध्ये फिरताना खूप भारी वाटलं. आणि शेवटी मी त्यांना म्हटलं आता चला आता झोपूया, आराम करूया. पण आराम कसला, रूमवर आल्यावर पुन्हा आम्ही रात्री 1-1:30 गप्पा केल्या. उद्या सकाळी आम्हाला ते मामा फुलं तोडायला घेऊन जाणार आहेत. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुन्हा उद्या. गुड नाईट.